मंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज। माझी पाठ करा कवी उठलावी दारोदार तव तया पारखी शिव लाजे ठाव सांडिता। इष्टावळी करोनी जमा कुंथुनी प्रेमा आणि तसे तुका म्हणे बाहेर मुदी आहाच गोविंदी न सरती तव तया पारखी शिव लाजे ठाव सांडिता। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून परमार्थ करणाऱ्या साधक मंडळींना सावधान करतात। परमार्थाची साधना करूनही परमार्थाचं साध्य आपल्या पदरामध्ये पडू न देणारे जे घटक आहेत त्या घटकापैकी एका घटकाविषयी तुकोबाराय या अभंगातून सावध करतायत। कार्य करणाऱ्यांनी साधना करणाऱ्यांनी साधनेचं स्वरूप समजून घेण्याबरोबरच त्या साधनेमध्ये जे प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधाचंही ज्ञान करून घेणं आवश्यक असतं। त्या साधनेचे सहाय्यक घटक आहेत त्या सहाय्यक घटकाचंही त्याला ज्ञान असणं आवश्यक आहे। पण सहाय्यक घटनापेक्षाही प्रतिबंधक घटक जे आहेत त्यांना ओळखणं हे महत्वाचं आहे। म्हणून एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतर। माणसाला सज्जन माणसं नाही समजली तरी चालतील, कारण सज्जन माणसं रस्ता रोधितच नाहीत कोणाचा, पण दुर्जन माणसं त्याला समजली पाहिजे। तर या अभंगामध्ये जो प्रतिबंध आहे त्या प्रतिबंधाचं स्पष्ट नाव नाही सांगितलेलं, वर्णन केलेलं आहे। नाव सांगितलं नाही वर्णन केलं तर त्या वर्णनावरून माणसाला ती व्यक्ती सहज काय होते ओळखता येते ना। लहान पोरग बाहेर खेळत होतं, त्याची आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती आणि एक अपरिचित अशा प्रकारची व्यक्ती दारात येऊन उभी राहिलेली आहे। काहीतरी मिळावं अशा प्रकारची अपेक्षा ते करते। त्याला पाहिलं की पोरग पळतच घरात आलं, आई आई पाना दारात कोण आलंय आपल्या। हे स्वयंपाक करत असल्यामुळं तिच्या हातात भाकर असल्यामुळं तिनं बसल्या बसल्याच विचारलं, कोण आहे रे बाळ्या? ओ मला नाही माहिती वो कोण आहे। कसला आहे तो? आई त्याच्या अंगातला शर्ट आहे ना पार खाली घोट्यापर्यंत लोंब होतोय। आता गुडघ्यापर्यंत म्हणले असं तिला वाटलं असलं कोणतरी गायक नाही तर वादक आहे वा, ते घोट्यापर्यंत म्हणे। वर्ग म्हणलं की त्याचा शर्ट आहे तो कुठे आहे? घोट्यापर्यंत आहे। आणि त्याच्या डोक्यावर टोपी आहे ना ते मंदिरावर कळस असतो तशा प्रकारचे, त्याला मोराची पिसं लावलेली आहेत। त्याच्या बगलेमध्ये जोळी आहे, हातामध्ये लहानसा टाळ आहे आणि काहीतरी म्हणतोय बा। कोण आहे हे तर कोणी ओळखू शकतं। एवढं अशा प्रकारचं वर्णन केल्यानंतर तो कोण असेल हे सहज जसं समजून येतं तसं तुकोबारायांनी या अभंगामध्ये जो प्रतिबंध आहे त्याचं नाव नाही सांगितलेलं, पण काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे। आणि त्या वर्णनावरून तुकोबाराय नेमके कोणत्या दोषापासून साधकांना सावध करतात हे सहज सहज अशा प्रकारचं लक्षात येतं। भगवंतानी तुकोबारायांना नामदेवलाला बरोबर घेऊन स्वप्नात जाग केलं। नामदेव केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येवनिया सांगितले काम करावे कवित्व।
आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता इथून पुढे काय करा, कवित्व करा, म्हणजे अभंगाची रचना करा. काहीही निमित्त सांगायचं नाही, जे ज्याची उणीव आहे, जे तुमच्याकडं नाही त्याची सगळी परिपूर्तता केली जाईल. म्हणजे कच्चं मटेरियल तुमच्याकडे पाठवलं जाईल, तुम्ही फक्त ते काय करायचंय, जोडाजोडी तयार करायचंय. भगवंतांनी सरस्वतीला सांगितलं असेल, तुकोबारायांच्या बुद्धीमध्ये सरस्वती प्रगट झालेली आहे. आणि मग तुकोबारायांच्या मुखामधून काव्य बाहेर पडू लागलं. त्याच्या अगोदर तुकोबाराय पूर्वीच्या संतांचे, नामदेवरायांचे, नाथ महाराजांचे अभंग पाठ केलेले होते. त्यांनी ज्ञानेश्वरी पाठ केली होती, भागवताच्या ओव्या पाठ केलेल्या होत्या, आणि त्या आधारावर ते कीर्तनाची साधना करत होते. पण हे झाल्यानंतर मग तुकोबारायांच्याच मुखातून अभंग बाहेर पडू लागले. मग तुकोबारायांनी कीर्तनाला आपण रचलेलाच अभंग घ्यायचा आणि त्याच्यावर निरूपण करायचं. आता त्या अभंगाच्या प्रसिद्धीचा विभाग भगवंतांनी स्वतःकडे घेतला आणि त्याच्यामुळं तुकोबारायांच्या हयातीच्या कालामध्येच, वर्तमान स्थितीमध्ये तुकोबारायांच्या मुखातून अभंग बाहेर पडायचा उशीर सगळ्या महाराष्ट्रात पसरायचा. मध्ये देवानीच स्वतः त्याची जबाबदारी स्वतःवर घेतली असल्यामुळं वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण, हा हा म्हणता म्हणता चौकडे पसरायचं. सर्वसामान्य माणसाच्या, ज्याला लिहिता वाचता येत नाही त्यालाही तो अभंग पाठ. त्यांनी आपलं गुणगुणता लाकड तोडणार आणि लाकड तोडता तोडता टोला मारला. जे कारंजले गांजले दन त्याशी म्हणे जो आपुले, वक्र हाणणार आणि वक्र हाणता हाणता अभंग म्हणावे. असे तुकोबारायांच्या अभंगाची प्रसिद्धी झाली. आता आपली प्रसिद्धी व्हावी अशी अपेक्षा करणारी फार माणसं आहेत. प्रसिद्धी करता खटपटही करतात, तरी ते नाराज असतात, कारण त्यांना जेवढी हवी तेवढी काही प्रसिद्धी होत नाही. प्रसिद्धी नसतेच असं नाही, प्रत्येकाची प्रसिद्धी त्याच्या त्याच्या मर्यादेपर्यंत असतेच. नाही दुसऱ्याला कोणाला नाव माहित नसलं तरी बायकोला तरी असतंच नाव माहिती. लग्नच केलेलं नसलं तर ज्याची त्याला तर असतं ना माहिती की आपलं हे नाव आहे. एवढी प्रसिद्धी तर आहेच की. पण जास्त प्रसिद्धी व्हावी ही अपेक्षा असते. त्यांनी ज्या वेळेला पाहिलं की तुकाराम महाराजांची प्रसिद्धी झाली आणि ती कशामुळे झाली, अभंगाच्या रचनेमुळे. मग तुकाराम महाराजांच्या कालामध्ये अभंग रचनेचं पेवच बहुतेक फुटलं. ज्याला प्रसिद्धी हवंय त्याने मग बाकीची सगळी माध्यमं सोडून दिली आणि कोणतं माध्यम घेतलं, अभंग रचनेचं. आता ठीक आहे, अभंगाची रचना करता येईल, पण मग वाचायचे कोणी. आज सुद्धा महाराज असे कित्येक अभंग लिहून ठेवलेले, पण त्यांच्या घरचे बी ते नाही वाचित. कवी सुद्धा कवितेचे असे बाडच्या बाड लिहितात, वाचायचे कोणी हा प्रश्नच ना. एकाने गाडीत मला विचारलं, तुम्ही सतत ज्ञानेश्वरीचेच का बरं पारायण करता, अमक्या अमक्याच्या काव्याचं का नाही पारायण करत. किती सुंदर आहे त्यांच्या कविता, ज्ञानेश्वरीचं पारायण करता आणि मग ते कविताचं पारायण का नाही करत. ते काय म्हणलं, करावं वाटलं तर करतील लोक, त्याला करावं वाटलं पाहिजे ना, पण त्याच्यावर श्रद्धा बसली पाहिजे, त्या पारायणाचा काही फायदा झाला पाहिजे. उगीच तू म्हणला म्हणून थोडी करणार आहे लोक. मग आपण केलेलं काव्य, आपण करत असलेलं व्याख्यान हे दुसऱ्यांनी ऐकावं म्हणून तुकोबाराय म्हणतात, काही माणसं असे घरोघर प्रत्येकाकडे दिवसातून 4-4दा जातात आणि बस त्यांचं तेच म्हणणं असतं की अहो तुम्ही वाचावं.
आम्ही लिहिलेलं स्वतःचे पैसे छापून त्यांना देतात फुकट. वाचा हो. माझी पाठ करा कवी, उठ लावी दारोदार, दारोदार उठ लावी. कशाची? माझी कवी पाठ करा. माझी जी कविता आहे, मी जी अभंग रचना केलेल्या आहेत, मी जे वाङ्मय अशा प्रकारचं लिहिलेलं आहे, त्याचं तुम्ही पाठांतर करा, वाचा, कंठस्थ करा, मग त्याच्यावर व्याख्यानं करा, प्रवचन करा, अमकं करा, तमकं करा. असं एकदा नाही, पुन्हा 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 पुन्हा. म्हणजे ऐकणाऱ्या माणसाला कंटाळा येतो. कारण उठ म्हणजे एकदा सांगितलं त्याला उठ नाही म्हणत. ऐकताना कंटाळा आल्यावरच मग तो काय म्हणतो? उठ. हुट हुट अशा प्रकारचं आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला काय हुट हुट लावले वया माणसाने. म्हणजे ऐकणाऱ्याला ऐकायला नकोसं वाटतं इतक्या वेळेला सांगणं, त्याला काय म्हणतात? हुट हुट. तर तुकोबाराय म्हणतात अशा प्रकारे माझी पाठ करा कवी, असं दारोदार उठ लावतो. अर्थात हे कशा करता करत असतो? तर मग त्या माध्यमातून त्याला काय मिळत असते? प्रसिद्धी मिळत असते. प्रसिद्धी मिळावी म्हणून ते करत असतो. लोकांनी आपलं नाव घ्यावं, लोकांनी आपल्याला मानावं, लोकांना समजावं की हे सुद्धा कुणीतरी एक विद्वान आहेत, ग्रंथकार आहेत, कवी आहेत, अमक आहेत, तमक आहेत. म्हणजे प्रसिद्धी करता हा प्रयत्न. आणि मग प्रसिद्धी करता आपल्याच तोंडाने आपण केलेलं सांगणं, शास्त्रामध्ये याला काय म्हणतात? दंभ म्हणतात. दंभ. केला धर्म तो फोकारी जे देखा, तरी तारिता तोची दोखा कारण होय. हा, दृष्टा दृष्टाचा सखा. धर्म झाला तो फोकारी जे देखा. जो धर्म दृष्ट फलही देतो, अदृष्ट फलही देतो, अशा प्रकारचं पुण्य, ते पुण्य जर लोकांच्या समोर जाहीर केलं प्रसिद्धी करता, तर मग तो धर्मच राहत नाही महाराज, अधर्म होऊन जातो. वाचेचा चौबारा, घातलिया धर्माचा पसारा, धर्मची अधर्म होय वीरा. तो दंभ जाणे. दंभाचं लक्षण सांगत असताना ज्ञानोबा म्हणतात वाचेच्या चव्हाट्यावर. धर्माचा आपल्या काही वस्तू विकायच्या असल्या तर माणसं घराच्या बाहेर जो ओटा असतो त्या ओट्यावर असं मांडून ठेवतात. तसं वाचेच्या ओट्यावर ज्यांनी साधनाचा बाजार मांडलेला आहे आणि त्याचा हेतू आपली प्रसिद्धी व्हावी हा आहे, तर त्याला दंभ म्हणतात. दंभ. आणि परमार्थामध्ये, भक्तीमध्ये दंभ हा फारच मोठा दोष आहे. तुकोबारायांनी अनेक अभंगामध्ये साधकाला या बाबतीत काय केलेलं आहे? सावध केलेलं आहे. न करी दंभाचा सायास. हा अभंग साधकाकरता विशेष आहे. इतले करी भलत्या परी परद्रव्य परनारी संढोनी अभिलाषांतरी वर्ते व्यवहारी सुखरूप. भलत्या परी तुले करी. ज्या प्रकाराने तुला जमेल त्या प्रकाराने पण हे कर, अट्टहासाने कर, प्रयत्नपूर्वक कर, कोणाची मदत घेऊन कर, कसंही कर पण कर. भलत्या परी इतुले करी. इतुले करी भलत्या परी. काय करायचंय? परद्रव्य परनारी यांचा अभिलाष अंतरी सांडोनिया. दुसऱ्याचा पैसा आणि दुसऱ्याची स्त्री याविषयी अंतःकरणामध्ये जो अभिलाष आहे
तो अभिलाष वाटेल ते करून बाहेर फेकून दे, तो आत ठेवू नको. कारण तो आत राहणं हा विटाळ आहे, विटाळ. आणि विटाळल्या अवस्थेमध्ये कर्म नाही करता येत. त्या कर्माचं पुण्य व्हावं असं वाटत असेल तर विटाळ दूर करूनच अशा प्रकारचं ते कर्म करावं लागतं. आणि हा विटाळ आहे. म्हणून इथले करी भलत्या परी परद्रव्य परणारी सांडोनी अभिलाषांतरी वर्ते व्यवहारी सुखरूप. आणि आणखीन काय करायचं तर न करी दंभाचा सायास. इथले करी भलत्या परी हे प्रत्येक अशा प्रकारच्या सूचनेला लावायचंय. वाटेल ते कर, पण हे कर, काय कर, दंभाचा सायास न करी. दंभा करता प्रयत्न करू नकोस. न संडी सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करी रे मन वाचा. हा, हे लोकांना नाही कळणार. तू जे करतोयस ते दंभा करता आहे की नाही हे लोकांना नाही समजणार. पण तुला समजेल ना. परमार्थ तर आपल्या आपल्या करता करायचा. आणि मग आपल्याला माहित असतं आपण किती पाण्यात आहे ते. लोकांना नाही कळलं आपल्या कपड्याकडे, गाडीकडे, माडीकडे पाहून. तरी ज्याची त्याला समजतं ना. म्हणून हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. जर कल्याण व्हावं म्हणून तू परमार्थात आलेला असशील, प्रामाणिकपणे तुला स्वतःचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर मग दंभाला जवळ सुद्धा फिरकू नकोस. लांब अशा प्रकारचा सोडून दे. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. आणि हा दंभातलाच प्रकार आहे. माझी पाठ करा कवी, उठ लावी दारोदार. दारोदार अशा प्रकारची उठ उठ लावतो. अहो तुम्ही आले नाही काल, येत चला, या. अजून पाहुण्या रावळ्याला सांगा, शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगा, नाही का अशा प्रकारचं सांगणं. अहो तुम्ही लांब लांबचे लोक आमचे कार्यक्रम ठेवतात आणि तुम्ही ठेवतच नाही. अशा प्रकारचं म्हणू नये. तुकोबाराय म्हणतात, जर मी असं म्हणलं तर माझी जीभच काय हो, झडून जावो. माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा, तरी नारायणा जिव्हा झडो. माझी कथा करा, माझी करा कथा. अशा प्रकारचं जर मी कोणाला म्हणलं तर माझी जीभ झडो. कारण अशा प्रकारचं म्हणणं हे दंभाचं अवच्छेदक आहे, द्योतक आहे. आणि दंभ हा मोठा दोष आहे. तेव्हा साधकांनी सावध राहून, डोळ्यात तेल घालून आपल्या साधनेमध्ये हे दोष घुसणार नाहीत हे बघायला पाहिजे. 4-8 दिवसाला सगळा पुन्हा मागचा पडताळा घ्यायला पाहिजे. दोष तर नाही घुसलेले, व्हायरस तर नाही आला मध्ये. कारण तो सगळ्याला मग डिलीट करून टाकतो. तुकोबाराय म्हणतात, हा ज्याचा त्याला, ज्याला त्याला, ज्याला त्याला अशा प्रकारचं म्हणत राहतो की माझी पाठ करा कवी, माझी पाठ करा कवी, माझी कवी पाठ करा. म्हणजे संसार वेगळा आणि परमार्थ वेगळा. संसारातले उद्योग परमार्थात नाही आला. संसारात ठीक आहे ते कवी संमेलन, साहित्य संमेलन, लोकांना बोलावणं, स्टेज देणं, अमकं करणं तमकं करणं, तो काय आहे? संसार आहे. संसारातली फलं वेगळी आहेत. संसार वेगळ्या फलाकरता केला जातो. परमार्थातली फलं वेगळी आहेत, परमार्थातले नियम वेगळे आहेत. परमार्थ करणाऱ्यांनी आपल्या साधनेमध्ये संसारातले नियम नाही घ्यावे, परमार्थातले नियम घ्यावेत. तेव्हा तुकोबाराय म्हणतात की अशा प्रकारचं दारोदार फिरून माझी कवी पाठ करा, माझी कवी पाठ करा अशी जर तो हुटहुट लावत असेल तर त्याची साधना योग्य रस्त्यानं चाललेली नाही. अशा प्रकारचं त्याला नाही कळालं वा सर्वसामान्याला नाही कळालं तरी जे पारखी असतात त्या क्षेत्रातले
त्यांना ते कळतं. तव तया पारखी शिव, लाजे ठाव सांडिता पारखी तव तया शिव. जे पारखे आहेत ते त्याची मर्यादा ओळखतात, त्याला सावध करण्याचा प्रयत्न करतात. पारखी अत्यंत महत्वाचे असतात. पारख्या शब्दाला जाणकार म्हटलं जातं. सगळे पारखे नसतात, बिना पारखी सगळे असतात असंही काही नाही. पण ज्याला जे करायचंय त्याच्यातलं आपल्याला कळत नसेल तर ज्याला कळतं त्याला त्यांनी काय करावं, विचारावं. एखादं औषध आणलेलं आहे आपण, त्याच्याबरोबर कागद आलेला आहे, तो कागद ते सगळे इंग्लिश मध्ये आहे. पण कधी कधी ते राज ठाकरे बोलतो ना, खरं वाटतं. जी उत्पादनं महाराष्ट्रात होतात, महाराष्ट्रातल्या लोकांकरता जे उत्पन्न केलं जातं, त्याच्याबरोबर असलेले घटक ते कसं घ्यावं, काय करावं, त्याचे जे नियम आहे ते इंग्रजीमध्ये सांगायची काय गरज आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रातल्या जनतेकरता ते तयार करायचंय तर मराठी भाषेमध्ये केलं, कोणालाही सहज लक्षात येईल. या कंपन्या उत्पादन करणारे यांच्या नेमकं डोक्यात काय असतं काही कळायलाच तयार नाहीये. इंग्रज गेले, पण इंग्रजीच्या गुलामीतून अजूनही आपला भारत बाहेर नाही पडलेला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की पंचदशी संस्कृत ग्रंथ आहे, त्या संस्कृत ग्रंथावर सुद्धा पहिल्या पानामध्ये नावं लिहिलेले आहेत. ते कशात लिहिलेले आहेत, इंग्रजीमध्ये लिहिलेले आहेत. एवढी गुलामगिरी आहे आमच्याकडं. त्याचा अर्थही संस्कृत. रामकृष्णाची टीका संस्कृत मध्येच आहे, श्लोक संस्कृत मध्ये, सगळा ग्रंथ पुढचा संस्कृत मध्ये, आणि पहिले नाव इंग्रजीमध्ये आहेत. महाराष्ट्रात कीर्तन करणारे कीर्तनकार सुद्धा 4-2 शब्द येत असले तर तेवढे हाणण्यात स्वतःला फुजारकी समजतात. वैकुंठवासी गुरुवार्य भाऊसाहेब संस्थेमध्ये होते, त्या काळातले ते चांगले अशा प्रकारचे शिक्षकच होते. पहिले त्यांना गुरुजीच म्हटलं जात होतं. कटाक्षाने बोलताना तो इंग्रजी शब्द येणार नाही याचा प्रयत्न करायचे. कटाक्षाने म्हणजे जाणीवपूर्वक. आता काही काही इंग्रजी शब्द कसे आहेत तर ते इंग्रजी आहेत असं सुद्धा माणसाला लक्षात येत नाही, इतके ते मराठी माणसामध्ये मिसळले गेलेले आहेत. तसेच कपडे वगैरे घालून लोकांना ते मराठीच आहे असं वाटतं, तर ते टाळायचे. भाषेची गुलामगिरी याला म्हणतात. महाराष्ट्रात दुकानं असतात आणि त्या दुकानावर पाट्या इंग्रजीच्या राहतात. महाराष्ट्रातले बँकेतले सगळे व्यवहार इंग्रजीमध्ये चालतात. महाराष्ट्र बँकेतलं तरी व्यवहार किमान मराठी भाषेत चालावं गेले. हैदराबाद बँक आहे, पंजाब बँक आहे, तिथं चाललं ना. महाराष्ट्र बँकेतला व्यवहार मराठी भाषेत. महाराष्ट्रातले जे न्यायालय आहे, कोर्ट आहे, त्यांचे सुद्धा सगळे व्यवहार. ही भाषेची गुलामगिरी आहे. तेव्हा जर आपल्याला कळत नसेल तर मग ज्यांना कळतं त्यांची काय करावी, मदत घ्यावी. नेमकं काय सांगितलेलं हे लक्षात येईल. पारखी सगळे नसतात, पारखी थोडे असतात. त्याच्यामुळेच माणसं फसतात ना, लक्षात येत नाही हे खरं आहे की खोटं. चांगल्या चांगल्याच्या लक्षात येत नाही, सर्वसामान्याच्या लक्षात येत नाही असं नाही. कधी कधी सारखेपणामुळं चांगली चांगली माणसं फसतात. कवयोप्यत्र मोहिताः भगवान म्हणतात की कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिताः. कवयः अपि, कवयः या शब्दाचा अर्थ टला टल लावून हिंगणवेट करणारा नाही. कवयः क्रांतदर्शी, दीर्घदर्शी अशा प्रकारचे ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त असणारे
अतीत अनागताचं ज्ञान असणारी मंडळी सुद्धा कधी कधी काय होतात, फसतात, मोहित होतात. त्या परमपूज्य घुले बाबा नेहमी सांगायचे एक दृष्टांत, नानासाहेब पेशव्याच्या काळातला. त्यावेळेला पुणे शहर हे भौतिक प्रगतीच्या शिखरावर होतं. पेशवाईच्या काळामध्ये पुण्यामध्ये अनेक दुकानं जवाहिराची होती. जवाहीर म्हणजे मुरमुरे विकतात त्याला. मुरमुरे विकणाराला जवाहीर नाही म्हणत, त्याला काय म्हणतात, भुडभुंजा म्हणतात, भुडभुंजा. तर जवाहीर म्हणजे रत्न, हिरे याची दुकानं. म्हणजे हिरे विकत घेणारे माणसं असल्याशिवाय दुकानं कशी काय. एवढे लोक संपन्न होते. त्या काळामध्ये एक मोती विकणारा माणूस आला. सगळे जवाहीर एकत्र केले त्याने आणि त्यांनी सांगितलं की मी मोती आणलेले आहेत, साता समुद्राच्या पलीकडून मी आलोय, विशेष मोती आहेत, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असे मोती कधी पाहिलेले नसतील, असे मोती आहेत. पुण्याचं नाव ऐकून मी या ठिकाणी आलेलो आहे, तुम्ही माझ्या मालाची पारख कराल म्हणून मी आलेलो आहे. आणि ज्या वेळेला त्यांनी ते गठुडं मोत्याचं सोडलं, त्या वेळेला सगळे जवाहीर त्याच्यात त्याच धंद्यात असणारे, पण ते मोती पाहिलं की सगळेच अवाक झाले. काय मोती आहेत, काय मोती आहेत. खरंच अख्ख्या 50 वर्षापासून आपण हा धंदा करतोय, पण असे मोती अजून पाहिलेले नव्हते. जरा जास्तच विशेष दिसला की थोडं जरा सावध होत जावा. मुळजना छंद लावण्याचा असं नाही. सांगा म्हणे याची किंमत काय. काय जी किंमत असेल समजा 20,000 1,00,000 रुपये त्यांनी लोकांनी सांगितलं आहे, त्याच्यापेक्षा थोडेसे वाढवून सांगितले कारण फारच चांगले आहेत. गाजर पारखी आहे तुम्ही, गाजर पारखी, तुम्हाला मोत्याची पारख नाहीये, ही किंमत झाली याची. घ्यायचे तर सगळ्यांना होते, पण अगोदर किंमत तर ठरायला पाहिजे ना. तो किंमत सांगत नव्हता आणि यांनी सांगितले की तो म्हणायचे फारच कमी. मग त्यांनी विचारायचं, आहे का तुमच्यात कुणी याच्यातला पारखी, आहे का तुम्ही कोणी तुमच्यात कोणी याच्यातला पारखी. मग सगळ्यांना आठवलं ते नानासाहेबांचं नाव, नानासाहेब पेशवे, म्हणजे ते आहेत, त्यांच्याकडे जाऊया. मग त्यांच्याकडे आले, ते पूजा करत होते. ते विचारलं का आले, म्हणले मोती विकायला आणलेले, सुंदर मोती आहेत. आणि ते म्हणतात तुम्ही किंमत करा याची. आणि आम्ही सांगितलेली किंमत काय त्याला मान्य नाही, ते फारच कमी आहे असं म्हणतायत. कसले मोती आहे बघू तरी द्या. मग त्यांच्या पुढे ते पोटगी सोडली. पूजा करत होते. पहिले देव वगैरे धुवून ठेवलेले होते, गंध उघडलेला होता, देवाला लावायचं, फुलं व्हायची, पूजा संपणार. त्याने त्या मोत्याकडं पाहिलं पाहिलं पाहिलं. त्याने सांगितलं ठेवत शिक आहे, थोडी पूजा राहिलेली आहे, थोडी पूजा आवरली की मी याची योग्य काय सांगतो, किंमत सांगतो. तोपर्यंत तुम्ही एवढं करा की हे पाणी आहे, गंगाळात पाणी होतं, ते गंगाळात टाका हे सगळे मोती. गंगाळात टाका म्हटलं की त्यांनी ते सगळे मोती आवरले, ते पोटडी बांधली, लगेच निघूनच गेला. यांना विचारलं बी नाही. सगळेच आश्चर्यचकित झाले. विकायला आलेला आहे, हे तर त्याची किंमत सांगणार आहे, विकत आम्ही घेणार आहे, आणि हा निघून गेला. काय भानगड काय, नेमकं काय. मग त्यांनी विचारलं त्यांना नानासाहेबांना, का म्हणले काय भानगड आहे. त्यात ते म्हणे खडी साखरेची होती ती. त्याला माहिती आहे पाण्यात टाकली की पूजा होईपर्यंत यात गातवा न निवर्तन. ते जैसे का कुडे नाणे खऱ्याचे निसारिखेपणे, डोळ्याचे ची देखणे संशयी घाली. पारखी माणसं फक्त त्याला ओळखू शकतात. तुकोबाराय म्हणतात याची जी साधना आहे, हा जे काही म्हणजे ज्यांना लोकांचं कल्याण व्हावं असं वाटतं, तीही माणसं पुन्हा पुन्हा दारात जातात आणि त्याला परमार्थाकडे येण्याकरता प्रेरणा करतात. हेही दारात जातात आणि परमार्थाकडे म्हणजे काव्य वाचण्याकडे प्रेरित करतात. दोघातला फरक हा पारखी ओळखतात. हा कशा करता करतोय ना, हा कशा करता करतोय.
पारखी तो जाणे अंतरीचा भेद. त्याच्या आतला जो भेद आहे ते पारखितवतया पारखीशी, त्याची मर्यादा पारखी ओळखतात. आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा हे तो करतोस हे बरोबर नाहीये, हा दंभ आहे आणि दंभ हा घातक आहे, वाटोळं करणार आहे. तरीही आपल्या मर्यादेपासून उठायला त्याला लाज वाटते. नसंडी ठाव आपुला तव तया पारखी शिव, नसंडी ठाव आपुला, आपला ठाव नसंडी. आपलं ठिकाण नाही सोडत तो, सोडायला नको वाटतं. बरं, तुकोबारायांनी कविता केल्या, अर्थात अभंग लिहिले, पण तुकोबारायांच्या बुद्धीमध्ये अभंग स्फुरत होते. वाणीतून ते काय करायचे, फक्त बाहेर टाकायचे, लिहायचं दुसऱ्यांनीच. व्यासांच्याही मनामध्ये एक असा प्रबंध तयार करण्याचा आला की सगळ्या वैदिक संस्कृतीची माहिती जगाला व्हावी, असा एक मोठा ग्रंथ लिहावा. त्याच्यात पांडवाचं आणि कौरवाचं चरित्रही लिहावं. मोठा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा झाली. लेखक कोणीतरी पाहिजे, एवढा मोठा ग्रंथ लिहायला तो टिकला पाहिजे. मग त्यांनी गणेशांना आवाहन केलं. आता यांचं बोलवणं आल्यानंतर गणपती बाप्पा प्रगट झालेले आहेत. नमस्कार ऋषी महाराज, नमस्कार. का बरं आम्हाला आवाहन केलं, बोलावलं? ऋषीने सांगितलं, हे पहा गणपती बाप्पा, मला एक ग्रंथ लिहिण्याची इच्छा झालेली आहे. माझ्या बुद्धीमध्ये तो ग्रंथ तयार झालेला आहे. तो माझी अशी इच्छा आहे की त्या ग्रंथाचं लेखक तुम्ही बनावं. आता गणपतींनी सांगितलं, एवढ्या वेळ बसायचं, आपल्याला बिजोड मनातल्या मनात म्हणायला लागले. नाही म्हणायची सोय नाही ना, एवढे मोठे व्यास महर्षी आपल्याला म्हणता येतं, नाही कसं काय म्हणायचं. पण मग त्यांनी एक आट घातली, काय चालेल म्हणे, काय हरकत नाही, पण असं आहे, माझी लेखणी बंद नाही पडली पाहिजे. नाही तर तुम्ही एक शब्द सांगाल, थांबा मला आठवू द्या, आली आली स्फूर्ती आली, अर थांबा गेली, असलं मला नाही चालायचं. मी लिहायला सुरुवात केली की माझी लेखणी बंद नाही. ज्या वेळेस जिथं लेखणी बंद पडेल तिथंच मी लेखणी ठेवीन आणि निघून जाईल. व्यासांनी सांगितलं, अडचण नाही, ठीक आहे. त्यांनी एक आट घातली, बस लिहित असताना फक्त तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्यायचं आणि लिहायचं, उगं मी सांगतो तसं नाही लिहायचं. आणि मग यांनी 200-400 श्लोक सांगितले की एखादा कुट श्लोक सांगायचा. तो असा कुट श्लोक सांगायचा का गणपतीला सुद्धा डोकं खाजवावं लागायचं. तोपर्यंत यांचे हजारो श्लोक काय व्हायचे पुढं रचलेले. अशी अभिव्यक्ती, नैसर्गिक अशा प्रकारची स्वाभाविक अभिव्यक्ती वेगळी. यांच्या अभिव्यक्त्या तशा थोड्याच होत्या. मग नामदेवरायचा अर्थ घ्यायचं, नाथ महाराजचा अर्थ घ्यायचं, तुकाराम महाराजचा अर्थ घ्यायचं आणि त्याच्यात खाली रामामणी टाकायचं. उष्टावळी करोनी जमा, दुसऱ्याचं उष्ट एकत्र करायचं. आणि मग ते लोकांना सांगत असताना प्रेम तरी कुठं देवावर, पण थोडस चटणी डोळ्यात टाकून यायची. आणि असं डोळ्यातून पाणी निघतंय काय, आव काय आणायचा, रडायचं काय पडायचं काय. अरे कुंथोनी प्रेमा, आणि तसे उष्टावळी जमा करायची. कविता करण्याकरता उष्ट सगळं जमा करायचं आणि ते सांगून त्या देवाविषयी आमच्या अंतःकरणात प्रेम आहे हे लोकांना दाखवण्या. स्वाभाविक प्रेम असणं वेगळं आणि त्याच्याकरता नुसतंच कुंथायचं. कुंथोनी प्रेमा आणि तसे तव तया पारखी शिव. पण म्हणजे पारखे आहे ते ओळखतात की हे स्वाभाविक आहे की हे नाटक आहे. अभिजात नाटकवाल्या समोरची माणसं ढासढासा रडतात. असा काय ते कलाच आहे, सगळ्याला नाही जमत, आपल्याला तर नाही जमणार. असा काय आव्हान मध्ये काहीच नसतं. पण बरोबर असे दाखवते की समोरच्या माणसाच्या अंतःकरणाला काय फुटतो, पाझराच फुटला जातो.
कुंथोनी. पण मग आपल्याला नाही समजलं, त्याच्यातले जे पारखे त्यांना बरोबर ते समजतं. कुंथोनी प्रेमा आणि तसे तव तया पारखीशी. तुकोबाराय म्हणतात त्याचं सगळं जे करणं, त्याचा जो परमार्थ, त्याची जी साधना आहे लोकाला दाखवणे, कशा स्वरूपाचं आहे ते. तुका म्हणे बाहेर मुदी आहाच गोविंदी न सरती. तुका म्हणे बाहेर मुदी. तर त्याचा तो सगळा डामडौल बाहेरच असतो. बाहेरले विषय उत्तम दंडिले. परमार्थ प्राधान्याने आत मुरलेला असावा. आत असलं की इच्छा नसली तरी ते बाहेर काय होतं, प्रगट होतच असतं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताई पर्यावर आहे ना. आत असल्यानंतर बाहेर स्वभावता अशा प्रकारचं प्रगट होतं. स्वभावता लोकांना दिसतं ते बाहेरच दिसतं, आतलं दिसतच नाही. काय कळे जगा अंतरीचे. अंतरीचे जगा काय कळे, बाहेरच दिसतं. मग दिसल्यानंतर लोक मागे लागतात. मग लोक मागे लागावी याची ज्याला हाव आहे तो अंतराकडे कशाला पाहिजे, कारण अंतरातल्या लोकाला दिसतच नाही. मग ते बाहेरचं अशा प्रकारचं व्यवस्थित करायचा प्रयत्न करतो. लयच विचित्र महाराज प्रकार आहे फसवाफसवीचा. हे शेतकरी सुद्धा आहे ना, पूर्वी असं असं आता आहे की नाही, आता हे असेलच. पाईपलाईन करायची, बँकेचं कर्ज घ्यायचं. बँकेचं कर्ज घ्यायचं तर बँक पैसे नाही देत, कारण लोक पाईपलाईन करत नाही. मग ते पाईपावाल्याला चेक देतात, ते बिल दाखवलं. मग पाईपावाल्याकडून बिल घ्यायची, पाईप नाही घ्यायचे, बिल घ्यायची. त्याला काही टक्केवारी तोडून द्यायची. तर ते बँकेवाले शेतात येऊन पाहणी करायचे. तर मग शेतात येऊन पाहणी करायचे, तर पाणी काढायचे तेवढेच तुकडे एवढेले जोडायचे तिथं. म्हणजे विनोदा करता नाही, अक्षरशः तिथं खांदायचं आणि तेवढा तुकडा जोडायचा. आता तो पाईपलाईन वाला येईल ते तेव्हा काही लाईन असेल आणि ते मोटर चालू असेल, पाणी असं काहीच नाही ना. त्यानं ते तुकडे जोडले, त्याने तेवढेच फोटो काढायचे, त्याला तिकडच खाऊ पिऊ घालायचं सगळं. मला शासनाने लोकांच्या परिवर्तनाकरता जेवढा खर्च केला तेवढा सगळा जर व्यवस्थितरित्या वापरला गेला असता तर खूप याच्या अगोदरच कितीतरी विकास झाला असता भौतिक दृष्टी. म्हणजे लय लोक सुखी झाले असातला भाग नाही, पण अडचणी कमी झाल्या असत्या ना. संडासला अनुदान 10,000 रुपये गेले की मग ते नुसते गड्डे करायचे, गड्ड्याचा फोटो. आणि मग ते पैसे उचलायचे. मग अशा वेळेला पैसे द्यायचे तर ते पैसे देणारे, मग तुम्ही तर करणारच नाही संडास, सगळे तुम्हाला कसे काय, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही. असा सगळा फसवा फसवीचाच धंदा आहे. आणि हेच माणसं माळ घालून इकडे आल्यावर दुसरं काय करणार मग. आताच्या नसा नसतच बापदादाची परंपरेत घुसलेलं आहे, लोकांना फसवायचं, नुसतं वरून वरून दाखवायचं. बाहेर मध्ये नुसता परमार्थाचा सिक्का बाहेरून अशा प्रकारचा. मग ते कार्ड काय आता अलीकडे ते व्हॉट्सअप पण ती रोज त्याच्यावर फोटो येतात महाराज, रोज त्याच्यावर. बाहेर आत नुसता संसार असतो. तो गोवाऱ्या म्हणतात असा वरवरचा परमार्थ करणारा जो आहे, ठीक आहे, लोकांमध्ये त्याचा परमार्थ कदाचित सरता होईलही, त्याचा प्रारब्ध बरं असेल तर. पण गोविंदी न सरती, देवाजवळ त्याची अशा प्रकारची कृती सरती होत नाही. नाही चालत देवाजवळ. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. कारण परमात्मा आतलं पाहतो, अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची, याच्या आत काहीच नसतो, नुसता दुष्काळ आहे परमार्थाचा. आणि मग आत काही नसेल तर त्याच्या बाहेरच्या याला नाही काही किंमत, झिरो किंमत अशा प्रकारची.
तुकोबारे सावध करतात, बाबांनो तुम्हाला स्वतः करता करायचं आहे ना परमार्थ, आणि मग स्वतः करता परमार्थ करायचा असेल तर असा परमार्थ करा की जो देवाजवळ सरता झाला पाहिजे, देवाने तो मान्य केला पाहिजे, देवाने तो स्वीकारला पाहिजे. पोट भरल, कुत्रेही पोट भरतात, लक्षात ठेवा. कीर्तनकार आणि कलाकार जर तेवढं त्याच्यावर पोट भरत असतील तर कुत्र्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नाहीये. दंभे पोट भरे, दंभे कीर्ती पोट भरे मानिजन स्वहिता कारण, पण मग कल्याणाला त्याचा काहीच फायदा नाही होणार. अशा प्रकारची भक्ती, अशा प्रकारची सेवा, ही सेवा देवाच्या दारामध्ये सरते होणार नाही, त्या दृष्टीने प्रगती होणार नाही. नसरे ते भक्ती विठोबाचे पायी, जे तो उपरती चित्ता नाही ते भक्ती विठोबाचे पायी नसरे. भक्ती थोडी का होत नाही, थोडी झाली तरी चालेल, पण देवाच्या पायाजवळ ती सरती व्हावी. तेव्हा तुका म्हणे बाहेर मुधी आहाच गोविंदी नसरे तव तया पारखिस्यो. लाजे ठाव सांडिता. आपला हा महिना संपत झालेला आहे. उद्या